नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर. कधी कधी लहान मुलं असे प्रश्न विचारतात, जे प्रश्न मोठ्यांनाही थबकवून विचार करायला भाग पाडतात. आई, तुला प्राणी आवडतात ना? मग तू त्यांना खातेस कशी? हा प्रश्न ऐकायला साधा आहे, पण याच एका प्रश्नाने बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जेनेलिया डिसूजाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जेनेलियाने मांसाहार का सोडला, तिच्या मुलाच्या एका प्रश्नाने काय मोठा निर्णय घ्यायला भाग पाडला आणि ती आज पूर्णपणे व्हेजिटेरियन कशी बनली. जेनेलिया डिसूजा एक गोड हसरी अभिनेत्री, बॉलिवूड आणि साऊथ दोन्हीकडे नाव कमावलेली, लग्नानंतर महाराष्ट्राची सून झालेली. पण तुम्हाला माहिती आहे का, काही वर्षापूर्वीपर्यंत जेनेलिया पूर्णपणे मांसाहारी होती. चिकन, मटण सगळं काही तिच्या डाएटमध्ये होतं. पण आयुष्यात कधी कधी बदल मोठ्या घटनामुळे नाही, तर लहान क्षणामुळे होतो. एक दिवस जेनेलियाचा मुलगा तिशाची सहज बोलायला तिला विचारतो, आई, तुला प्राणी खूप आवडतात ना? जेनेलिया हसून म्हणते, हो रे, खूप आवडतात. मग तो पुन्हा विचारतो, मग तू त्यांना खातेस कशी? बस, हा प्रश्न जेनेलियाच्या मनात खोलवर घुसतो. कारण एका बाजूला प्राण्यावर प्रेम आणि दुसऱ्या बाजूला त्याचंच मांस खाणं, हा विरोधाभास तिला अस्वस्थ करू लागतो. तो प्रश्न जरी लहान मुलाचा असला, तरी त्यामागचा अर्थ फार मोठा होता. जेनेलिया स्वतःला विचारते, आपण जे करतोय ते खरंच बरोबर आहे का? आपली सवय आपल्याच मुलाशी जुळते का? त्या दिवसापासून ती स्वतःच्या आहाराकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली. सर्वात आधी जेनेलियाने मांसाहार पूर्णपणे बंद केला. ती शाकाहारी झाली. भाजी, फळ, डाळी, धान्य. हळूहळू शरीरही हलकं वाटू लागलं, मनही शांत होऊ लागलं. पण प्रवास इथेच थांबला नाही. काही काळानंतर जेनेलियाने अजून एक मोठा निर्णय घेतला. ती पूर्णपणे व्हेज झाली. म्हणजे दूध, दही, चीज, कुठलाही प्राणीजन्य पदार्थ नाही. फक्त आणि फक्त वनस्पतीजन्य आहार. ती स्वतः सांगते, व्हेज डाएट सुरू केल्यापासून तिचं आरोग्य सुधारलं, एनर्जी वाढली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला समाधान मिळालं. जेनेलिया आज नेहमी सांगते, मुलं आपल्याकडून ऐकत नाहीत, ती आपल्याकडे पाहून शिकतात. आपण जे खातो, जे बोलतो, जसं वागतो, ते सगळं मुलांच्या मनावर खोल परिणाम करतं. म्हणून ती तिच्या मुलांना नेहमी सांगते, दयाळूपणा हीच खरी ताकद आहे. हा व्हिडिओ मांसाहार किंवा शाकाहारवर वाद घालण्यासाठी नाही, तर हा व्हिडिओ आहे विचार करण्यासाठी, स्वतःला प्रश्न विचारण्यासाठी. कधी कधी एका लहानशा प्रश्नात आयुष्य बदलण्याची ताकद असते. जेनेलियाबद्दल डाएटचा नव्हता, तो विचारांचा होता. आणि कधी कधी आपल्यालाही असाच एखादा प्रश्न स्वतःला विचारायची गरज आहे. तुमचं मत काय आहे? एका मुलाच्या प्रश्नामुळे तुम्ही तुमची स्वय बदलाल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.